सातारा जिल्ह्यातल्या फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरनं आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी या महिलेनं सुसाईड नोट लिहिलेली होती आणि यामध्ये पीएसआय गोपाल बदने याच्यावरती महिला डॉक्टरनं आरोप केलाय. या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत विद्याताई चव्हाण आहेत. ताई, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. अत्यंत गंभीर अशी ही घटना आपण बघतोय साताऱ्यामध्ये घडते आणि पोलीस या सगळ्याला जबाबदार आहेत. नाही, ही अत्यंत गंभीर घटना आहे किंवा जिथे आपल्याला पोलीस हे आपले रक्षक वाटतात तेव्हा पोलिसातले काही लोक असं भक्षक असल्यासारखे, नरभक्षक असल्यासारखे किंवा महिलेवरती अत्याचार करतात. आज या डॉक्टर मुलीने स्वतः नोट लिहून ठेवलेली आहे आणि तिने आत्महत्या केलेली आहे. ही इतकी दुःखद गोष्ट आहे की मला तर आता तिच्या घरातल्या आई वडिलांना म्हणजे तिने स्वतः तिची काय मनस्थिती झाली असेल आणि हा जो पोलीस ऑफिसर आहे त्याला ताबडतोब नुसती त्याचं रेजिग्नेशन घेऊन त्याला अरेस्ट केलं पाहिजे, त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, ते सगळं होईल. परंतु या मुलीने आत्महत्या करणं हे म्हणजे ती त्या क्षणाला तिला जे योग्य वाटलं ते तिने केलं, पण ते योग्य नाहीये. मला तर आता असं वाटतं प्रत्येक बलात्काराच्या अत्याचाराच्या केस मधनं आपण काहीतरी धडा शिकलो पाहिजे की आता त्या माणसाला शिक्षा होईल, सगळं होईल, ते तर होईलच. परंतु जी काय मुलींची मानसिकता आजकाल होतीये, आपण बघितलं की पुण्याला एसटी स्टँड वरती त्या स्वारगेटला ज्या मुलीच्या बसमध्ये बलात्कार झाला होता, ती पण अशीच गुपचूप निघून चालली होती. पण तिच्या मित्राने तिला सांगितलं की तू जा पोलीस स्टेशनला जा, तक्रार कर. तर आता ह्या मुलीचं झालं, इतर काही मुली ज्या आहेत त्या घाबरून किंवा अनेक मुली खूप घाबरतात आणि असा प्रसंग हा खरा आहे. जो प्रसंग जिच्यावरती येतो तिलाच त्याच्यातनं कसं जावं लागतं ते माहितीये, पण तरी सुद्धा अशा प्रकारचे अत्याचार होऊ नये म्हणून मुलींना अभ्यासक्रमामध्ये, कॅरिक्युलम मध्येच त्यांच्या सेल्फ डिफेन्स हे शिकवलं पाहिजे. आपण बघितलं असेल लहान 3.5 आणि 4 बदलापूरला 4 वर्षाच्या शाळेतल्या मुलींवरती सुद्धा अत्याचार झालेले आहेत. अशा घटना वारंवार होताना आपल्याला दिसतायत. तर नुसतं नाही तर मुलींना सेल्फ डिफेन्स, स्वतःचा डिफेन्स कसा करायचा, कसं वाचायचं आणि त्यातनंही जर आपण वाचू नाही शकलो आणि असा प्रसंग जर आला तर त्यातही खंबीरपणे उभं राहायला पाहिजे. त्या गुन्हेगाराला शिक्षेपर्यंत, कोर्टापर्यंत नेण्याचं काम आपण केलं पाहिजे, जेणेकरून पुन्हा पुन्हा असे गुन्हे होणार नाहीत. इतर मुलींची तरी सेफ्टी आपल्याकडनं झाली पाहिजे आणि तो मुलींना ते आता ट्रेनिंग दिलं पाहिजे की हा अत्याचार असतो, हा बलात्कार हा असतो, हा ऍक्सिडेंट तुमच्या आयुष्यातला एक अपघात आहे. त्या अपघाताला समजून त्याच्यात तुम्ही उभं राहायला पाहिजे आणि अशा लोकांना पकडून दिलं पाहिजे. आता हा पोलीस पीएसआय दिसतोय, मला असं वाटतं हा इतका नराधम आणि इतका क्रूरपणे हा वागू कसा शकतो? म्हणजे हा वर्दीत आहे. हा अशा प्रकारे गुन्हेगार माणसं जर वर्दी घालून बसले तर यांची प्रवृत्ती काय ह्याला माहिती नाहीये का की अशा प्रकारचा आपण जो गुन्हा करतोय याच्यातनं आपली नोकरी जाऊ शकते, आपण जेलमध्ये जाऊ शकतो, हे सगळं त्याला माहिती आहे. पण तो वासनांध झालाय आणि त्याने अशा प्रकारे का केलं, काय नाही, त्या केसची इन्व्हेस्टिगेशन केल्यावरच आपल्याला कळेल. परंतु माझी काळजी ही आहे की असे गुन्हे वाढत चाललेले आहेत आणि हे गुन्हे रोखण्यासाठी मुलींना आपण खंबीर केलं पाहिजे. त्यांना सेल्फ डिफेन्सचं ट्रेनिंग देऊन अशा प्रकरणामध्ये कशा प्रकारे उभं राहायचं हे शाळेमध्ये कॅरिक्युलम मध्ये शिकवलं पाहिजे मुलींना की अशा, आणि मुलांना सुद्धा शिकवलं पाहिजे की अशा प्रकारचा गुन्हा जर केला तो किती गंभीर आहे, तुम्ही जेलमध्ये जाऊ शकता, तुम्हाला शिक्षा होऊ शकते, तुमचं आयुष्य बर्बाद होऊ शकतं. फक्त मुलींनाच आपण उपदेशाचे डोस पाजायचे नाहीयेत तर मुलांना सुद्धा. कारण आता बघितलंय आपण अत्यंत मायनर म्हणजे 14-15 वर्षाची मुलं सुद्धा बलात्कारासारख्या गुन्ह्यामध्ये पकडले गेलेले आणि त्यांना कुठेतरी सुधारगृहामध्ये आपण ठेवण्यात येतं. तो सुधारगृहामध्ये ठेवणं किंवा जेलमध्ये हे टाकणं हे सोल्युशन नाहीये. तर या मुलांना सांगितलं पाहिजे की ह्याच्या विरोधात एखाद्या मुलीची छेड काढणं, तिला त्रास देणं किंवा तिच्यावरती तिचा विनयभंग करणं हे गुन्हे आहेत आणि हे गुन्हे जर केले तर तुम्हाला ही शिक्षा होऊ शकते. हे सुद्धा जसं शाळेमध्ये पीटी असतं किंवा इतर काही ट्रेनिंग असतं तुम्हाला, तसं हे ट्रेनिंग मुलांना आणि मुलींना अभ्यासक्रमामध्ये दिलं पाहिजे की हे अशा प्रकारचे गुन्हे हे भयंकर गुन्हे आहेत. कुठल्याही मुलीची अशा प्रकारे छेड काढता कामा नये. स्त्रीला तुम्ही आदर दिला पाहिजे आणि स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन. आणि दुसरं म्हणजे आता जे हे हातात प्रत्येकाच्या मोबाईल गेलेले आहेत ना, या मोबाईलवरनं ना मुलांना नको त्या गोष्टी नको त्या वयात कळायला लागलेल्या आहेत आणि त्यामुळे ह्याच्यावरती कसलाही कंट्रोल नाहीये.
आणि त्याच्यामुळे मुलं बिघडत चाललेले. पूर्वी जरा घरामध्ये आपण बघितलं तर एकत्र कुटुंबात लोक राहत होते. काका काकी, मामा मामी असतील, आजी आजोबा असं असतील. आता काय झालंय की मुलं आई वडील नोकरी करायला बाहेर घराबाहेर पडतात, घरात कोणी नसतं. मुलं कधीतरी येतात, मुलांकडे मोबाईल किंवा टीव्ही वरती मुलं नाही त्या गोष्टी बघतात, त्याचं आकर्षण वाढतं आणि मग अशा प्रकारचे गुन्हे होतात. हं. तेव्हा ह्या सगळ्याला एक सगळ्याशी एकमेका या गोष्टी ज्या कनेक्ट आहेत ह्यातनं आपण बाहेर कसं पडायचं, यातनं आपल्या मुलींना आपण कसं वाचवायचं. तर मुलींना आणि मुलांना दोघांनाही ट्रेनिंग देणं आवश्यक आहे. हे अशा प्रकारचे गुन्हे करू नका. आता हा पोलीस ऑफिसर आहे. ह्याला हे सगळं माहिती असून सुद्धा हा अशा प्रकारचा गुन्हा करतो. म्हणजे याला तर मला असं वाटतं भर चौकामध्ये याला पहिल्यांदा फटक्याची शिक्षा दिली पाहिजे आणि महिलांना आणि मुलींना सांगितलं पाहिजे, की याला उलटं टांगून याला चपलांनी मारा. कारण हे गुन्हे त्याच्याशिवाय थांबणार नाहीयेत. कुठेतरी मुलांमध्ये आणि पुरुषांमध्ये दहशत बसली पाहिजे, की अशा प्रकारचे गुन्हे केले तर तुमचे दिंडवडे निघतात. तुमचं आता पोलीस मधल्या माणसाने असं केलं तर काय करायचं? मी असं बिलकुल म्हणणार नाही, की पोलीस दलामध्ये अनेक चांगले लोकं आहेत. पोलिसांविषयी आम्हाला आजही रिस्पेक्ट आहे. परंतु पोलिसांना आज जेवढी कामं म्हणजे व्ही-आय-पी किंवा मोठ्या-मोठ्या नेत्यांच्या मागे उठबस करणं, त्यांना संरक्षण देणं हेच पोलिसांचं काम झालंय हल्ली. सर्वसामान्य माणसांवरती सर्वसामान्य महिला सुरक्षित नाहीयेत. लोकल ट्रेनमध्ये पूर्वी अशा अत्याचाराच्या घटना घडत नव्हत्या. आता मुंबईसारख्या ठिकाणी पण अत्याचाराच्या घटना घडतायत. तर या अत्याचाराच्या घटना घडू नयेत म्हणून पोलीस दलाला सुद्धा फ्री हँड दिलं पाहिजे. चांगले पोलीस जे असतील त्यांना ट्रेनिंग दिलं पाहिजे. महिला पोलीस दलामध्ये मोठ्या संख्येने आहेत. त्या महिलांनी सुद्धा अशा प्रकारे इन्सिडेंट्स होऊ नये. शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये जिथे मुलींची छेड काढली जाते, जिथे विनयभंगासारखे प्रकार होऊ शकतात. आता रॅगिंग आपण बघितलंय शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये मुलं रॅगिंग सारख्या ह्याच्यामध्ये सुद्धा पकडले जातायत. म्हणजे आपण मुलांना शिक्षणासाठी पाठवतो आणि ती मुलं असं प्रकारचे काहीतरी करत असतात. त्यामुळे हे सगळं भयंकर दुर्दैवी आहे. परंतु हे रोखायचं असेल तर कुठेतरी मुलांना शिक्षण क्रमातनं हे शिकवलं पाहिजे, की अशा प्रकारचे गुन्हे केले तर कडक शिक्षा तुम्हाला होऊ शकते. तुमचं आयुष्य बरबाद होऊ शकतं. आपले मुलं काय करतायत? शाळेत जाणाऱ्या मुलांना आपण मोबाईल देतोय का? मोबाईल देत असलं तर त्या मोबाईलमध्ये त्याचा ते गैरवापर काय करतायत? मुलांना तर मोबाईल मी म्हणते एक 15-18 वर्षाचे होईस्तोवर मुलांना मोबाईल देऊ नका. मुलांना मोबाईल दिल्यामुळे मुलं जास्ती बिघडतायत. तुमच्या समोर ते सांगतात. परंतु आता आपल्याला आपण बघितलं, की जेव्हापासनं ते आपल्याकडे लॉकडाऊन झालं होतं तेव्हापासनं सगळं शिक्षण आणि हे सुद्धा मोबाईलवर होतं. त्यामुळे आई-वडिलांनी मुलांना मोबाईल दिलेले आहेत. तर त्या मोबाईलचा गैरवापर करून मुलं नाही ते भलतं काहीतरी भरकटत जातायत. लहान वयामध्ये मुलांना कळत नाहीये आणि त्या पौगंडावस्थेमध्ये मुलं चुकीचं प्रकार करू शकतात. म्हणून आई-वडिलांनी सुद्धा मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि ह्या सगळ्याचं आता ही जी केस झालेली आहे, अनेक बलात्काराच्या घटना होतायत. पण आज या डॉक्टर मुलीने आत्महत्या केली. मला असं वाटतं ती खूप वैफल्यग्रस्त मनस्थितीमध्ये असेल आणि म्हणून तिने आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल उचललं. परंतु मला सर्व महिलांना आणि मुलींना तुमच्या माध्यमातून सांगायचंय, की असे ॲक्सिडेंटल गोष्टी काहीतरी महिलांच्या आयुष्यात होऊ शकतात. होऊ नये त्याच्यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे. आणि जो गुन्हेगार आहे अशा प्रकारचं प्रकार केलेला जे धजावतायत त्यांना कडक शिक्षा होण्यासाठी आपण त्यातनं उभं राहायला पाहिजे. पोलीस कंप्लेंट केली पाहिजे आणि कडकातली जे काही आता तुम्हाला माहिती आहे दिल्लीचं प्रकरण झाल्यानंतर वर्मा कमिशन नेमलं होतं. वर्मा कमिशनमधनं हे कायदे अत्यंत कडक करण्यात आले. आमचं सरकार असताना शक्ती कायदा करावा म्हणून आपण त्याच्यासाठी प्रयत्न केले. ते केंद्र सरकारकडे तो शक्ती कायदा हे झालेला नाही, अजून मान्य झालेला नाहीये. खरं तर अशा कडक कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. परंतु जे अंमलबजावणी करतात त्यातले पोलिसच जर अशा प्रकारे करत असतील, तर मला असं वाटतं गृहमंत्र्यांची विशेष जबाबदारी आहे, की पोलीस दलामध्ये जर काही असे गुन्हेगारी प्रवृत्तीचे माणसं असतील, आता आपण बघितलं तर ह्याने बलात्कार केला, अशा भयंकर घटना केलेल्या आहेत. काही रिश्वतखोरी चालते, भ्रष्टाचार चालतो, पोलीस दलाचा गैरवापर चालतो, तो सुद्धा कुठेतरी थांबला पाहिजे. अशी प्रवृत्ती बळवणारे पोलीस दलातले काही लोकं असतील, त्यांना सुद्धा सस्पेंड केलं पाहिजे आणि चांगल्या प्रवृत्तीच्या लोकांना, जे खऱ्या अर्थाने लोकांसाठी कामं करतायत, जे खऱ्या अर्थाने गुन्हेगारांचा शोध घेतायत, अशा लोकांना पोलीस दलामध्ये आपण जागा दिली पाहिजे आणि त्यांना
त्यांना त्यांची ड्युटी करू दिली पाहिजे. हं, प्रत्येक ठिकाणी बरोबर राजकीय आहे. हस्तक्षेप असता कामा नये. परंतु राजकीय हस्तक्षेप हल्ली खूप वाढतोय बरोबर आणि आहे. त्याच्यातनं मला असं वाटतं हे सगळं फार होते. नक्कीच ताई, धन्यवाद तुम्ही आम्हाला सविस्तर ही प्रतिक्रिया दिलीत त्यासाठी. तर सातारा जिल्ह्यातली अत्यंत ही घटना दुर्दैवी घटना आहे आणि या सगळ्या संदर्भात आपण आणखी अपडेट्स घेणार आहोत. पण